फ्रेंड्स, आणि आज आपण स्टार्ट करूयात आपला चॅप्टर 3 ऑफ युअर सायन्स 1. लास्ट लेक्चरच्या सिरीज मध्ये आपण बघितलंय तुमचा चॅप्टर आय मीन युअर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. आता आपण बघणार पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण काय कव्हर केलंय की डिफरंट सोर्सेस ऑफ फूड, देन डिफरंट सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट्स, दॅट मीन्स अल्टिमेटली फूड, देन हाऊ एनर्जी इज प्रोड्यूस्ड, respiration, its types, aerobic respiration, anaerobic respiration. Aerobic respiration मध्ये आपण बघितलंय 3 steps were there: glycolysis, Krebs cycle and your ETS or electron transport system or chain. ठीक आहे. anaerobic respiration त्यालाच आपण फर्मेंटेशन हेडिंग खाली सुद्धा डिस्कस केलंय. त्याच्यानंतर वेगवेगळे फूड कंपोनंट्स हे कशापासून बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स, फॅट्स आर मेड अप ऑफ फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल. And similarly, carbohydrates are made from single monomer units, either glucose किंवा दुसरा फ्रक्टोज कुठलाही असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कव्हर केलंय की सेल डिव्हिजन, त्याचे टाइप्स, मायटोसिस, मिओसिस, मायटोसिसचे वेगवेगळे फेजेस, जसं की सगळ्यात पहिला फेज आपला इंटरफेज, त्याच्यानंतर प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. कारण 2 फेजेस मध्ये आपण त्याला डिव्हाइड केलं होतं, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. क्लिअर? ठीक आहे. नंतर मिओसिस बोललो आपण. मिओसिसचे 2 पार्ट, मिओसिस 1, मिओसिस 2. त्याचेही सब पार्ट्स, प्रोफेज 1, मेटाफेज 1, टेलोफेज, एनाफेज 1, टेलोफेज 1. सिमिलरली मिओसिस 2 चे सुद्धा पार्ट्स आपण डिस्कस केले, त्यांच्यामध्ये डिफरन्सेस आपण बघितले आणि ॲनिमेटेड फॉर्म मध्ये आपण पूर्ण सेल डिव्हिजन समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. ठीक. तर आता याच लेक्चर फर्स्ट ऑफ चॅप्टर 3 आपण आता स्टार्ट करूया तुमच्या लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. क्लिअर? जसं लास्ट सिरीज मध्ये आपण काय केलं होतं की त्या लेक्चर्स मध्ये जितकेही तुमचे क्वेश्चन्स तुमच्या बुक मध्ये दिलेले असतात अंडर द हेडिंग कॅन यू टेल, कॅन यू रिमेंबर, है ना, यूज युअर स्किल, वॉट एव्हर, तर हे सर्व प्रश्न आपण या लेक्चर मध्ये सुद्धा कव्हर करतोय. ठीक आहे ना. लक्षात घ्यायचंय, जर तुम्ही आता आपण तुमच्या बुक मधले कुठल्या स्वरूपाचं इन्फॉर्मेशन जी काय प्रोव्हाइड केली असेल, इधर इन द ब्रॅकेट्स और इन द बॉक्सेस, all the informations given you in a book we are going to cover in different lectures, right? तर आता आपण सुरू करूया. Let's get started with our chapter 3, lecture first of life processes in living organism part 2. सुरुवातच चॅप्टरची झालेली आहे. कॅन यू रिकॉल, तुम्हाला आठवतंय का? येस, वी विल सी काय काय आपल्याला आठवतंय ते. ठीक आहे ना. तर आपण त्याच्यामध्ये सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन, विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लाईफ प्रोसेसेसचा उल्लेख आपण शेवटच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये केलेला आहे, तरी सुद्धा मी सरळ आता इथे याला आन्सर इथे लिहून देणार. ठीक आहे. कुठल्या लाईफ प्रोसेसेस आहेत आपल्याकडे? आपल्याकडे असेल डायजेशन इज अ लाईफ प्रोसेस. ठीक. सेकंड, सर्क्युलेशन. ह्या सगळ्या इंटरडिपेंडंट लाईफ प्रोसेसेस असतात, एकमेकावरती अवलंबून. ठीक आहे ना. असं होणार नाही की सेपरेटली इन आयसोलेशन some like process would function. Clear? डायजेशन, सर्क्युलेशन त्याच्यावरती डिपेंड असणारी किंवा पहिल्या 2 प्रोसेसेस जे एनर्जी प्रोडक्शन साठी लागतात ती म्हणजे रिस्पिरेशन, देन युअर एक्सक्रेशन, हे सेन्सेशन etc. These are different types of life processes present in your body. लाईफ प्रोसेसेस कशाला बोललो होतो आपण की these are the processes without which we cannot survive. आपण जिवंत राहू शकत नाही किंवा smooth functioning of our body cannot take place in the absence of these life processes. तर ह्या झाल्या important life processes. First question is now clear. पुढे second question is which life processes are essential for production of energy required for body. बॉडी मध्ये जी काय एनर्जी तयार होती आहे त्याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस आपल्याला गरजेच्या असतात, हा झाला मिनिंग या सेकंड क्वेश्चनचा. लास्ट चॅप्टर मध्ये सुरुवातीच्याच फेज मध्ये आपण बोललो होतो की वी इंजेस्ट फूड मटेरियल आपण खाल्लंय. फूड मटेरियल खाल्ल्यानंतर त्याचं काय होणार? ऑब्व्हियसली विथ द हेल्प ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम त्याचं डायजेशन होणार. डायजेशन झाल्यानंतर ऍब्झॉर्प्शन होईल. ऍब्झॉर्प्शन इनटू ब्लड, म्हणजे आता ब्लड इज अ पार्ट ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. सेकंड लाईफ प्रोसेस, सर्क्युलेटरी सिस्टमच्या मदतीने आता पूर्ण सेल्स पर्यंत काय होईल? सगळ्या तुमच्या ते न्यूट्रिएंट्स प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवल्या जातील. अजूनही तुम्हाला एनर्जी मिळाली नव्हती until there was presence of oxygen, and again oxygen is a part of your circulatory system. कसं काय? ब्लड मधूनच ऑक्सिजन हा कॅरी होणार आणि ब्लड मध्ये कुणाच्या माध्यमातून तो सोडला जाणार? तर रिस्पिरेटरी सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट.
दॅट मीन्स एनर्जी प्रोडक्शनसाठी आपल्याला 3 लाईफ प्रोसेसेस गरजेचे असतील. तर त्याचा आन्सर आपण लिहू. पहिली लाईफ प्रोसेस इज युअर डायजेशन, फूडचं डायजेशन झालंय. सेकंड लाईफ प्रोसेस इज रिक्वायर्ड फॉर energy production in your body is your circulation, and third life process is your respiration. So these 3 processes are required for energy production for your body. Clear these 2 questions. चला पुढे जाऊत आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. थर्ड क्वेश्चन काय सांगतोय आपल्याला, विच आर मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. डिटेल्स आपले झालेले आहेत तरी सुद्धा आपण मेन्शन करू सेल डिव्हिजनचे टाइप्स कुठले आहेत. ठीक आहे ना. वेल, types of cell division. Types of cell division. कुठले असणार. One type was our mitosis and second was meiosis. Mitosis, meiosis. आता परत मी त्याला रिपीट करणार नाही. अगोदरचे लेक्चर्स तुम्ही त्याच्यासाठी बघू शकता. These are 2 types basic, right? Then what are the differences? आता मायटोसिस आणि मिओसिस मधला डिफरन्स काय. वेल, जागा ठीक आहे. इथे लिहितोय मी मायटोसिस, इकडे मिओसिस. यांच्यामध्ये काय डिफरन्सेस असणार. ठीक. पहिला डिफरन्स काय असेल की मायटोसिस टेक्स प्लेस इन सोमॅटिक सेल्स. आपण इथे लिहू टेक्स प्लेस इन सोमॅटिक सेल्स. सोमा म्हणजे काय, बॉडी. लक्षात घ्या, तुम्ही आता जे काय बायोलॉजीचे टॉपिक्स याच्यामध्ये आपण कव्हर करतोय 9th आणि 10th या दोन्ही वर्गांचा तुमचा त्या दोन्ही क्लासेसचा संपूर्ण म्हणजे दिस इज द बेसमेंट फॉर युअर नीट प्रिपरेशन और सीईटी प्रिपरेशन इन 11th and 12th. 11वी 12वी मध्ये हे सर्व तुम्हाला बघायला मिळणार. दॅट्स वाय टेक इट व्हेरी सिरियसली ॲज अ फंडामेंटल म्हटल्यापेक्षा फाउंडेशन म्हणू आपण. कन्सिडर दिस ॲज युअर फाउंडेशन कोर्स. कारण ह्या सगळ्या गोष्टी आता न्यूली कवर्ड सिलेबसमध्ये, नवीन तयार झालेल्या सिलेबसमध्ये सगळ्या गोष्टी 11-12च्या अनुषंगाने त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. ठीक. तर पहिला डिफरन्स काय, मायटोसिस टेक्स प्लेस इन सोमॅटिक सेल्स, इट टेक्स प्लेस इन जर्म सेल्स. जर्म सेल्स म्हणजे काय, ज्याच्यापासून गॅमेट्स तयार होणार, जसं की स्पर्म्स इन मेल अँड एग्ज इन फिमेल. ठीक आहे. हा झाला पहिला डिफरन्स. सेकंड डिफरन्स, मायटोसिस मध्ये there is a no change in parent and progeny cells, that is daughter cells. That means their ploidy level. जर haploid cell divide झाली तर haploid daughter cells तयार होतील. जर diploid parent cell divide झाली तर diploid parent cells divide होतील. म्हणजेच similar cells are produced. Not similar. आता इथे आपण थोडंसं याला बदलू, आयडेंटिकल बोलू आपण याला. ठीक आहे ना. आयडेंटिकल सेल्स आर प्रोड्यूस्ड. आयडेंटिकल सेल्स प्रोड्यूस म्हणजेच एक्झॅक्टली सेम. कारण त्याच्यामध्ये प्लॉइडी लेवल चेंज होत नाही. आताच बोललो आपण. ठीक आहे. इकडे रिडक्शन ऑफ क्रोमोझोम टेक प्लेस. रिडक्शन ऑफ क्रोमोझोम्स टेक्स प्लेस टू हाफ. म्हणजे 50% क्रोमोझोम हे डॉटर सेल्स मध्ये जाणार. इकडे आयडेंटिकल असणार. म्हणजे जर पेरेंट मध्ये इकडे 2n असेल तर डॉटर सेल मध्ये सुद्धा 2nच असणार. आणि इकडे पेरेंट मध्ये जर 2n असेल तर डॉटर सेल मध्ये तिकडे n होणार. म्हणजे 50% हॉल्विंग ऑफ क्रोमोझोम्स. 50% क्रोमोझोम्स विल रीच टू विल बी अवेलेबल विथ युअर डॉटर सेल्स. ठीक आहे. थर्ड डिफरन्स, मायटोसिस मध्ये आपण सांगितलं की देर इज अ नो जेनेटिक व्हेरिएबिलिटी. का जेनेटिक व्हेरिएबिलिटी नाहीये, कारण सेम सेल डिवाइड होते, त्याच्यामधले क्रोमोझोम जशाला तसे डॉटर सेल मध्ये ट्रान्सफर होत आहेत. देर इज अ नो एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. एक्सचेंज होत नाही, जे की मिओसिस मध्ये होणार. नो जेनेटिक व्हेरिएबिलिटी. आणि इकडे काय बोलतो आपण, जेनेटिक व्हेरिएबिलिटी इज सीन. जेनेटिक व्हेरिएबिलिटी म्हणजे बदल जेनेटिक्स मध्ये, म्हणजे त्यांच्या क्रोमोझोम किंवा डीएनए मध्ये जेनेटिक व्हेरिएबिलिटी इज सीन. ठीक आहे. आता मायटोसिस जे असेल तर मायटोसिस मध्ये न्यूक्लियस हा एकच वेळा डिवाइड होईल आणि मिओसिस मध्ये न्यूक्लियस विल बी डिवाइडेड ट्वाइस. फोर्थ डिफरन्स घेऊ आपण. न्यूक्लियस डिवाइड्स वन्स. न्यूक्लियस डिवाइड्स वन टाइम
Here in meiosis, nucleus divides twice, 2 times, 2 वेळा. ठीक. वेल, आता ह्या मायटोसिसचा वापर कशामध्ये होईल तर बॉडी ग्रोथ अँड टिश्यू रिपेअर इज द फंक्शन ऑफ मायटोसिस. फंक्शन इथे लिहू आपण. फंक्शन बॉडी ग्रोथ अँड टिश्यू रिपेअरिंग. टिश्यू रिपेअर, आपल्याला जखम झाली तर ती भरून निघणे म्हणजेच त्या टिश्यूचा काय झालं, रिपेअरिंग झालं. ठीक आहे ना. आणि याचा उपयोग, मिओसिसचा उपयोग कशामध्ये होतो, इन सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच गॅमेट फॉर्मेशन होणार. म्हणजे इकडे बोललो आपण फंक्शन बॉडी ग्रोथ अँड टिश्यू रिपेअर आणि इकडे काय, टू फॉर्म जर्म सेल्स, टू फॉर्म गॅमेट्स म्हणू, चला गॅमेट्स, अँड रिस्टोरेशन ऑफ प्लॉइडी. मिनिंग काय झाला, रिस्टोरेशन ऑफ प्लॉइडीचा मिनिंग काय झाला. प्लॉइडी म्हणजे हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड, पॉलिप्लॉइड. आता मी इथे लिहितोय एन, तर एन ला काय म्हटलं होतो आपण, आठवा लास्ट चॅप्टर, हॅप्लॉइड. 2n जर असेल तर याला म्हटलो आपण डायप्लॉइड किंवा डिप्लॉइड. हॅप्लॉइडचा मिनिंग काय होतो की त्या सेलमध्ये, न्यूक्लियसमध्ये एकच क्रोमोझोमचा सेट प्रेझेंट असेल आणि डिप्लॉइड म्हणजे 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स विल बी प्रेझेंट. ठीक आहे ना. मग काय, रिस्टोरेशन ऑफ प्लॉइडी ऑफ बॉडी. मिनिंग लक्षात घ्या. सपोज इकडे आपण सांगितलं की पेरेंट काय होता, हा 2n होता. याच्यामध्ये रिडक्शन डिव्हिजन झालं आणि त्याच्यापासून हेप्लॉइड तयार झाला. हेप्लॉइड तयार झाला म्हणजे कोण तयार झाले, गॅमेट्स. मिओसिसच्या मदतीने गॅमेट्स तयार झाले. आता गॅमेट्स कुठले, मेल गॅमेट शॉर्ट मध्ये लिहितो मी mg, मेल गॅमेट, आणि दुसरा लिहितो फिमेल गॅमेट. हे फ्यूज झाले ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि यांच्यापासून आता काय तयार झाला, झायगोट. आणि झायगोटचं नेचर कसं असणार, 2n, कारण हे तुमचे गॅमेट्स कसे होते, n. आणि या झायगोट पासूनच आता परत एकदा सेम बॉडी तयार होणार आणि या बॉडीचं नेचर असणार अगेन 2n. हा मिनिंग होतो तुमच्या लास्ट सेंटेन्सचा. इथे काय सांगितलं आपण, टू फॉर्म गॅमेट्स, गॅमेट्स तयार करेल, अँड टू रिस्टोर. रिस्टोर म्हणजे आहे त्या अवस्थेत परत त्याला आणणे. बॉडी कुठल्या अवस्थेमध्ये असते आपल्या, 2n, डिप्लॉइड. ठीक आहे. मग आपल्या बॉडीपासून दुसरी बॉडी तयार होणार म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शननी. त्यावेळी ती बॉडी सुद्धा 2n असणं गरजेचं आहे. मग 2n असण्यासाठी अगोदर गॅमेट्स तयार होतील, मग ते परत फ्यूज होतील आणि परत सेम नेचर, 2n पेरेंट आहे तर 2n डॉटर सुद्धा किंवा ऑफस्प्रिंग तयार होतील. सो दीज आर द डिफरन्सेस इन बिटवीन युअर मायटोसिस अँड मिओसिस. येस, यू कॅन राईट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. इथे लिहिलाय चुकवणतः, व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम्स इन सेल डिव्हिजन. फ्रेश पेज वरती आपण याला घेऊ. व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम, क्वेश्चन 4. What is the role of chromosome in cell division? Answer. या क्वेश्चनचा आन्सर काय येणार, क्रोमोझोमचा रोल काय असतो. नॉर्मली क्रोमोझोम मध्ये काय प्रेझेंट असतात तर डीएनए प्रेझेंट असते. डीएनए वरती जीन्स प्रेझेंट असतील आणि अल्टिमेटली आपले जे काय कॅरेक्टर दिसतात, कॅरेक्टर म्हणजे का, हाईट इज अ कॅरेक्टर. आता माझी जी काय उंची असेल, इट इज डिटरमाइंड और ठरवणे बाय जीन्स. हे जीन्स ठरवतात. ठीक आहे ना. तर क्रोमोझोम मध्ये जीन्स प्रेझेंट आहेत अल्टिमेटली असं म्हणू आपण. आता सेल डिव्हिजन होते वेळी क्रोमोझोम, समजा तुमचं मायटोसिस होत असेल, मायटोसिस मध्ये अगोदर क्रोमोझोम डबल होऊन जातात आणि परत रिड्यूस होऊन 50% ते डिवाइड होतात. 50 म्हणजे काय, डबल होऊन परत 50% डिवाइड झाले. म्हणजे पेरेंट सारखेच क्रोमोझोम आता डॉटरमध्ये प्रेझेंट, डॉटर सेल्स मध्ये प्रेझेंट असतील किंवा नेक्स्ट जनरेशन मध्ये प्रेझेंट असतील. तर क्रोमोझोम मध्ये, क्रोमोझोम इज अ स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. इन शॉर्ट, स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन असं बोलतो आपण. जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, आपले सगळे कॅरेक्टर ज्या जीन्स ज्यांनी ठरवले जातात ते जीन्स त्या कोडच्या स्वरूपात प्रेझेंट असतील. कोडेड लँग्वेज, त्याला ट्रिपलेट्स म्हणतो आपण किंवा कोडॉन्स. हे टर्म्स तुम्हाला आता बघण्याची बिलकुलच गरज नाही. ठीक आहे. इट इज स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. म्हणजेच हे क्रोमोझोम आता कुठे जाणार, नेक्स्ट जनरेशनला जाणार. दॅट मीन्स ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन टू नेक्स्ट जनरेशन इज द रोल ऑफ युअर क्रोमोझोम इन सेल डिव्हिजन. काय रोल झाला क्रोमोझोमचा, परत लिहू आपण, ट्रान्सफर ऑफ
genetic information to the next generation, that is the role of chromosomes in cell division. Clear this question? Well, hope चारही क्वेश्चन्स तुम्हाला समजलेले असावेत. ठीक आहे ना. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. ठीक. वेल याच्या अगोदर आपण बघू की वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आपण उल्लेख केला की डायजेशन, सर्क्युलेशन, रिस्पिरेशन, तुमचे स्केलेटल सिस्टम आपल्यामध्ये प्रेझेंट असेल, दॅट इज ऑल्सो लाईफ प्रोसेस, बरोबर की नाही? कारण त्याचाही कुठे ना कुठे आपल्याला वापर होतोच. नंतर काय, तुमची मस्क्युलर सिस्टम असेल, रिप्रोडक्शन आपण ऑलरेडी सुरुवात केली की दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस. ठीक. वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस सोबतच रिप्रोडक्शन इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस. Reproduction is among the important life processes. आता जर रिप्रोडक्शन ऍबसेंट असेल तर आपण काही मरणार नाही. आपण काय सांगितलं, लाईफ प्रोसेस कशाला बोलतो आपण, विच इज हेल्पफुल फॉर सर्वायवल ऑफ द ह्युमन और ॲनिमल किंवा ऑर्गॅनिझम म्हणू आपण. तर रिप्रोडक्शन जर ऍबसेंट असेल तर ॲनिमल मरेल का? ॲनिमल मरणार नाही. बट इट इज रिक्वायर्ड फॉर मेंटेनन्स ऑफ स्पेसीज. इट इज रिक्वायर्ड फॉर मेंटेनन्स ऑफ स्पेसीज. ठीक है, मेंटेनन्स ऑफ स्पेसीज और कंटिन्यूटी ऑफ स्पेसीज. कंटिन्यूटी ऑफ स्पेसीज. फॉर एक्झाम्पल, एखादं कपल असेल, एक मेल आणि एक फिमेल. आता त्यांच्यापासून जर रिप्रोडक्शन झालंच नाही तर ते कपल मरून जाणार का? ते कपल मरणार नाही, पण त्यांची नेक्स्ट जनरेशन तयार होणार नाही. म्हणजे ते जेव्हा मरून जातील त्यांची जनरेशन तिथे स्टॉप होऊन जाईल. पण ते स्वतः मरून गेलेत का? ही प्रोसेस झाली नाही तर नो, दे वोंट डाय. ठीक आहे ना. परंतु त्यांची स्पेसीज किंवा जनरेशन ह्या कंटिन्यू होणार नाहीत. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ युअर रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस. क्लिअर दिस? ओके. तर आता आपण पुढे जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे. कॅन यू टेल मध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत, वेल त्याच्यामध्ये डायग्राम किंवा त्या फिगर्स दिलेले असतील तुम्हाला आणि कुठली लाईफ प्रोसेस आहे हे सुद्धा ओळखण्यासाठी सांगितलेलं असेल. तर ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. इन शॉर्ट एक वर्ड्स मध्ये त्याचे आन्सर्स असतील. कॅन यू टेल मध्ये आपण जाऊ. आता कॅन यू टेल मध्ये पहिला क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट डू यू मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पेसीज. आता आपण उल्लेख केलाय मेंटेनन्स ऑफ स्पेसीज म्हणजे काय. मेंटेनन्स ऑफ स्पेसीज म्हणजे सिम्पली सर्वायवल ऑफ स्पेसीज. म्हणजे मी इथे लिहितोय सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन झालंय. या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होणार, इथे लिहितोय मी एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. कारण काय, मेल आणि फिमेल गॅमेट हे दोन्ही याच्यामध्ये वापरले गेले. मग त्या मेल स्पर्म मध्ये आणि फिमेल एग मध्ये वेगवेगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. मग ते दोन एकमेकाशी मिक्स होणार, त्यांच्यापासून झायगोट तयार होणार ड्युरिंग फर्टिलायझेशन प्रोसेस. म्हणजे काय होणार की त्यांच्यामध्ये आता एक व्हेरिएबिलिटी येणार. म्हणजे थोडासा सिमिलरिटी टू देअर पेरेंट्स. पेरेंट्स सारखेच असतील परंतु दोन्ही पेरेंट्सचे गुण त्यांच्यामध्ये, कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये मिक्स झालेले असतील. मग त्यांच्यामध्ये काय येणार, जेनेटिक डायव्हर्सिटी. काय येईल त्याच्यामुळे, जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिकचा मिनिंग होतो त्यांच्या जीन्स मध्ये डायव्हर्सिटी येणार. आणि ही डायव्हर्सिटी अशी असेल की विच विल सर्वाइव्ह देम इन ॲडव्हर्स कंडिशन्स. म्हणजे काय की सराउंडिंग मध्ये जे बदल होत राहतात कंटिन्युअसली, तर त्यांच्याशी अडॅप्ट करण्याची, त्यांना अडॅप्टेशन करण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये वाढून जाणार. जेनेटिक डायव्हर्सिटी झाले म्हणजेच अडॅप्टेशन त्यांच्यामध्ये येणार. अडॅप्टेशनचा मिनिंग सुद्धा आपण लिहून घेऊ. ॲबिलिटी टू ऍडजस्ट विथ सराउंडिंग सोबत ऍडजस्ट होण्याची ॲबिलिटी म्हणजेच अडॅप्टेशन. आणि जर अडॅप्ट करू शकेल तर नो डाऊट दॅट स्पेसीज विल सर्वाइव्ह. तो जिवंत राहू शकणार. दॅट इज द मेंटेनन्स ऑफ स्पेसीज. क्लिअर आहे. मग अडॅप्टेशन झालंय आणि त्याचाच रिझल्ट काय आला की सर्वायवल ऑफ स्पेसीज. हे आन्सर झालं तुमच्या क्वेश्चन. इन शॉर्ट, मेंटेनन्स ऑफ स्पेसीज म्हणजेच त्या ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी येणार. आणि डायव्हर्सिटी येणार म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये जीन्स वेगवेगळ्या स्वरूपाचे
एक डॉमिनंट जीन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतील आणि जे काय वातावरणामध्ये बदल होतात तर त्यांच्यासोबत ऍडजस्ट करण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये डेव्हलप होणार, सो दॅट दे वुड बी सर्वाइव्ड, म्हणजे ते जिवंत राहू शकणार किंवा त्यांच्या जनरेशन पुढे वाढवू शकणार. that is the answer to this question. Well, second question is whether the new organism is genetically exactly similar to earlier one that has produced it. म्हणजे जो समजा हा होता तुमचा पेरेंट, हा पेरेंट आणि पेरेंट पासून तयार झालाय ऑफस्प्रिंग. ठीक, ऑफस्प्रिंग म्हणजे त्याचा डॉटर ऑफ सन. तर या पेरेंट सारखेच हे पेरेंट आणि ऑफस्प्रिंग हे टोटली सारखे असतील का किंवा नसतील, किंवा हे कोण ठरवतंय. ठीक आहे, वेदर द न्यू ऑर्गॅनिझम इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर. जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर असतो का हा आपला प्रश्न आहे. म्हणजे हे ऑफस्प्रिंग आहे तर पेरेंट सारखेच जेनेटिक्स त्यांचं असेल का. तर आपण आन्सर लिहायचं, मी डायरेक्टली लिहितोय, इट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ रिप्रोडक्शन. ते रिप्रोडक्शनच्या टाईपवर ठरेल की तो सिमिलर असेल एक्झॅक्टली त्यांचं जेनेटिक्स किंवा नसेल. आता दोन टाईप आपल्याकडे रिप्रोडक्शनचे. एक टाईप होता आपला सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा एसेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन जर असेल तर त्यांच्यामध्ये एक्झॅक्ट सिमिलरिटी नसणार, नॉट एक्झॅक्टली सिमिलर, इथे लिहूनच घेऊ आपण. आणि जर ते एसेक्शुअल रिप्रोडक्शनने तयार झालेले असतील, त्याच्यामध्ये एकच पेरेंट असतो. आता एकच पेरेंट आहे म्हणजे तिथे त्याच्यामध्ये काय म्हणू आपण, फ्युजन ऑफ गॅमेट तर होणार नाही. त्याच गॅमेट पासून पुढची जनरेशन तयार होणार, म्हणजेच त्या पेरेंटचे आणि तयार होणाऱ्या जनरेशनचे दोघांचे सुद्धा जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक ते टोटली सारखे असतील. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एक्झॅक्टली सिमिलर. क्लिअर. चला थर्ड क्वेश्चन कडे जाऊ आपण. थोडा कलरही चेंज करू, चेंज म्हणून. Who determines whether the two organism of species will be exactly similar or not? ऑलरेडी आन्सर दिलेला आहे, तरी सुद्धा मी आता मेन्शन करतोय. कोण ठरवेल की जे ऑर्गॅनिझम्स आहेत, दोन ऑर्गॅनिझम्स, तर ते एक्झॅक्टली सिमिलर असतील किंवा नसतील. तर आन्सर टू दिस क्वेश्चन इज अगेन टाइप ऑफ रिप्रोडक्शन will decide ते एक्झॅक्टली सारखे आहेत की नाही. That means that is sexual or asexual reproduction. Sexual or asexual reproduction will decide की जे दोन ऑर्गॅनिझम्स असतील, रिप्रोडक्शन, की ते जेनेटिकली आय मीन सिमिलर असतील किंवा नसतील. कोण ठरवणार. सेक्शुअल टाईप असेल तर नसणार, आणि असेक्शुअल टाईप जर असेल तर ते सिमिलर असतील त्यांच्या पेरेंट्स सारखे. क्लिअर.